आता नक्कीच तुम्हाला असं वाटलं असेल इलेक्ट्रिक कारची बॅटरी 3-4 वर्षात खराब होईल किंवा इलेक्ट्रिक कार ही पेट्रोल डिझेल कारपेक्षा खरेदी करायला किंवा वापरायला महाग पडते. नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश मोटर टॉक मराठी या ऑटोमोटिव्ह चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ईव्ही म्हणजेच इलेक्ट्रिक कार बद्दलच्या अशा 5 गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या तुमचा कार खरेदी करण्याचा डिसिजन बदलू शकतात आणि तुमचं इलेक्ट्रिक कारच्या बॅटरी बद्दलचं मत नक्कीच बदलू शकतं. सोबत या व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासाठी एक खास बोनस पॉइंट पण सांगितला आहे, तो अजिबात स्किप करून चुकवू नका. चला तर आपण ईव्ही कारची लाईफ, मोटरची लाईफ, वॉरंटी आणि ईव्ही की आणखी काही यावर सविस्तर चर्चा करूया. तर मित्रांनो, इलेक्ट्रिक कारच्या लाईफ बद्दल इथेच मोठा गैरसमज आहे. लोक असा विचार करतात की मोबाईल सारखी इलेक्ट्रिक कारची बॅटरी देखील 2-3 वर्षात संपून जाईल. पण मित्रांनो, सत्य असं नाही. तुम्हाला देखील असंच वाटलं होतं का? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, या उलट आजच्या ज्या ऍडव्हान्स इलेक्ट्रिक कार आहेत त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या LFP म्हणजेच लिथियम आयरन फॉस्फेट बॅटरीचं आयुष्य खूप जास्त असते. डिझेल पेट्रोल इंजिनपेक्षा जास्त ईव्ही कारची बॅटरी आणि मोटर चालू शकते. मी हे असंच हवेत गोळी मारल्यासारखं सांगत नाहीये, कारण आकडेवारीनुसार जर पाहिलं तर नॉर्मली एक ईव्ही बॅटरी 1500 ते 2004 सायकल आरामात पूर्ण करते. म्हणजेच ती 10 ते 15 वर्ष किंवा 2 ते 3 लाख किलोमीटर अगदी आरामात चालू शकते. म्हणजे 10 वर्षानंतर ही बॅटरी खराब तर होत नाही, फक्त तिची रेंज थोडी कमी होऊ शकते. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर गाडीची जर रेंज 300 किलोमीटर असेल तर ती 220 किलोमीटर पर्यंत येऊ शकते. फक्त डिपेंड करते ते आपल्या ड्रायव्हिंग बिहेवियर आणि आपण कारला चार्ज कसे करता, तुमची चार्ज सायकल सगळं ठरवत असते. आता तुम्हाला वाटलं असेल जर बॅटरीज खराब झाली तर कसं करायचं, भविष्यात याचा खर्च किती येऊ शकतो हे देखील आपण पाहूया. आता आपण बॅटरी वॉरंटी आणि बॅटरी बदलण्याचा खर्च जर पाहिला तर भारतातील बहुतेक कंपन्या बॅटरीवर 8 वर्ष किंवा 1,60,000 किलोमीटरची वॉरंटी तर देतातच. आणि जर खर्च करायचाच झाला आणि वॉरंटी नंतर जर बॅटरी बदलण्याची वेळ आली तर आताच्या हिशोबाने हा खर्च 15,000 रुपये ते 20,000 रुपये प्रति किलो वॉट इतका येऊ शकतो. आणि पूर्ण बॅटरी बदलण्याची तर गरज अजिबात नसते. यात जितका किलोवॉटचा पार्ट बदलायचा आहे तितकाच बदलायला लागू शकतो. म्हणजेच जर आपली 30 किलोवॉटची बॅटरी आहे आणि त्या संपूर्ण बॅटरीला जर बदलायचं झालं तर 5 ते 6 लाख रुपये इतका खर्च येऊ शकतो. पण 30 किलोवॉटच्याच बॅटरीमधील 3-4 किलोवॉटचे जर पार्ट बदलावे लागले तर 15 ते 20,000 रुपयाच्या हिशोबाने आपल्याला खर्च येणार आहे. हे मी उदाहरण म्हणून सांगतोय. बरं, हे झालं आत्ताच्या हिशोबाने खर्च करायचं. पण तुमच्यासाठी गुड न्यूज देखील आहे, कारण 2027 पर्यंत बॅटरीच्या किमती 30 ते 40% कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात बॅटरी बदलणे किंवा रिपेअर करणे हे नक्कीच स्वस्त होईल. कारण मेंटेनन्स, रिपेअर आणि रिप्लेसमेंट मध्ये पाहिलं तर बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आता झपाट्याने होणारे बदल हे आपल्यासाठी भविष्यात नक्कीच फायद्याचे असणार आहेत. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे मोटर किती वर्ष टिकते. पाहायला गेलं तर साधं पेट्रोल इंजिन मध्ये हजारो मुव्हिंग पार्ट असतात. मोठे मोठे सांगायचं झालं तर क्रँकशाफ्ट आहे, पिस्टन आहे, वॉल आहे, असे बरेच पार्ट्स असतात. पण इलेक्ट्रिक कारमध्ये, इलेक्ट्रिक मोटरमध्ये 1 ते 2च मुव्हिंग पार्ट असतात, ज्यामुळे वेअर अँड टेअर देखील कमी होतो, म्हणजेच मोटरची झीज कमी होते. त्यामुळे मेंटेनन्स देखील आपल्याला कमी येतो. आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की मग इलेक्ट्रिक कारची लाईफ किती असेल. तर मित्रांनो, इलेक्ट्रिक मोटर 10 लाख किलोमीटर पेक्षा देखील जास्त चालू शकते बरं का. याला जवळजवळ 0 मेंटेनन्स लागतो. जोपर्यंत आपल्या कारच्या वायर किंवा सर्किटमध्ये काही बिघाड होत नाही तोपर्यंत मोटरला काहीच होणार नाही आणि रिलायबिलिटी मध्ये देखील कोणताच फरक जाणवणार नाही. फक्त ते आपण आपली कार कशी वापरतो त्याच्यावर ठरणार. पण तुम्ही तर म्हणणार की इलेक्ट्रिक कारपेक्षा पेट्रोल डिझेल कार बरी पडेल आणि स्वस्त पण मिळेल. नक्कीच हे तुम्हाला बरोबर वाटणार, ठीक आहे. पण नक्की ईव्ही आणि पेट्रोल डिझेल मध्ये कोणती कार बेस्ट असणार हे पण एका कंपॅरिझन मध्ये पाहूया. म्हणजे बघा, पेट्रोल डिझेल कार नक्कीच कमी किमतीमध्ये भेटते. म्हणजे चांगल्या कारसाठी साधारण आपल्याला 10 ते 12 लाख रुपये खर्च करावे लागतात. आणि इलेक्ट्रिक कार म्हणजेच ईव्ही साठी नक्कीच जास्त पैसे घालावे लागू शकतात. म्हणजे एखादी बेस्ट इलेक्ट्रिक कार खरेदी करायची झाली तर साधारण आपल्याला 14 ते 16 लाख रुपयांमध्ये ईव्ही कार भेटून जाते. पण जर याच गाड्यांचा जर आपण चालवण्याचा खर्च पाहिला तर यामध्ये आपल्याला खूप डिफरन्स पाहायला भेटतो. जसं की पेट्रोल डिझेल कार चालवायचा खर्च हा साधारण आपल्याला 7 रुपये ते 9 रुपये प्रति किलोमीटर साठी येतो. पण जर आपल्याकडे ईव्ही कार असेल तर तोच खर्च फक्त 80 पैसे ते 1 रुपये 20 पैसे प्रति किलोमीटर इतकाच येणार आहे. म्हणजे खिशाला पेट्रोल डिझेलचा मोठा फटका बसणार नाही. आता वापरायचा खर्च इलेक्ट्रिक कारमध्ये कमी आहे हे तर तुम्हाला पटलं असेल तर त्यांच्या सर्व्हिसिंग बद्दल थोडं समजून घ्या. म्हणजे तुम्हाला असं वाटायला नको की इलेक्ट्रिक कारमध्ये पण पेट्रोल डिझेल सारखं सर्व्हिसिंग करायला लागतं. तर मित्रांनो, पेट्रोल डिझेल कारसाठी सर्व्हिसिंगचा खर्च साधारण प्रत्येक 10,000 किलोमीटरला आपल्याला करायला लागतो. तो खर्च 80 पैसे प्रति किलोमीटर जरी पकडला तरी 7 ते 8,000 रुपये आपल्याला खर्च करावे लागतात. आणि जर काही पार्ट्स बदलावे लागले तर तो देखील खर्च वाढतो. पण ईव्ही कार ह्या सर्व्हिसिंगसाठी पेट्रोल डिझेल कारपेक्षा खूपच स्वस्त असणार आहेत. यात आपल्याला पेट्रोल डिझेल कार सारखे सर्व्हिसिंग करायला लागत नाही, त्यामुळे हा खर्च नक्कीच आपला वाचतो. आता सर्व्हिसिंग नंतरचा पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रदूषण.
तुम्हाला माहितच असेल डिझेल पेट्रोल कार पोल्युशनच्या बाबतीत अजिबात कमी होत नाहीत. यामुळेच गव्हर्नमेंटने इलेक्ट्रिफिकेशनवरती भर दिला आहे. आणि जर पेट्रोल डिझेल कारच्या पोल्युशन बद्दल जर बोललो तर या कार पोल्युशन देखील खूप करतात. आणि या गाड्यांना प्रत्येक 6 महिन्याला किंवा 1 वर्षाला पीयूसी सर्टिफिकेटचा खर्च देखील करावा लागतो. आणि पीयूसी सर्टिफिकेट जर नाही बनवलं तर 10,000 रुपयांचा दंड देखील भरायला लागतो. पण इलेक्ट्रिक कारमध्ये आपल्याला असं पाहायला भेटणार नाही. पोल्युशन एकदम शून्य आणि पीयूसी सर्टिफिकेट बनवण्याचा त्रास पण नाही. मित्रांनो, याच पीयूसी सर्टिफिकेट बद्दल देखील लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत. ते एका व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आहे आणि इथं वरती कार्ड देखील आला आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. येऊया आता इलेक्ट्रिक कारच्या मुद्द्याकडे. जर आता तुमचा डेली कारचा वापर 40 ते 50 किलोमीटर पेक्षा जास्त असेल तरच इलेक्ट्रिक कार आपल्याला फायदेशीर असणार आहे. कारण रोजच्या प्रवासाला इलेक्ट्रिक कार स्वस्त आणि मस्त पर्याय असणार आहे आणि चार्ज करण्याचा खर्च पण कमी असणार आहे. पण मित्रांनो, पेट्रोल डिझेल कार आणि इलेक्ट्रिक कारमध्ये गोंधळलेल्या लोकांसाठी आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एक बोनस देखील आहे, तो म्हणजे स्ट्रॉंग हायब्रिड कार. आता तुम्ही म्हणाल की बाबा इलेक्ट्रिक कार आणि हायब्रिड कारमध्ये असा काय फरक आहे? तर इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कारमध्ये नेमका फरक काय हे आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, ईव्ही ह्या संपूर्णपणे इलेक्ट्रिक कार असतात. यात इंजिन नसते, फक्त एक मोठी बॅटरी आणि मोटर असते. ही कार फक्त चार्जिंगवर चालते. उदाहरणार्थ नेक्सॉन ईव्ही आहे, टियागो ईव्ही आहे, पंच ईव्ही देखील आहेच. पण जर हायब्रिड कार बद्दल बोललो तर यात पेट्रोल इंजिन आणि एक छोटी बॅटरी सोबत इलेक्ट्रिक कार सारखी मोटर देखील असते. आणि स्ट्रॉंग हायब्रिड ही कार कमी स्पीडला बॅटरीवर चालते आणि जास्त स्पीडला ऑटोमॅटिक पेट्रोलवरती शिफ्ट होत राहते. आता याला बाहेरून चार्ज करण्याची गरज नसते, इंजिनच आपल्या बॅटरीला चार्ज करत राहते. म्हणजे टोयोटा हायरायडर आहे, होंडा सिटी आहे, अशा प्रकारच्या नव्या बऱ्याच स्ट्रॉंग हायब्रिड कार मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. बाकी इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कारमध्ये फरक इतकाच आहे की ईव्ही प्रदूषण मुक्त आणि वापरण्यासाठी अतिशय स्वस्त आहे, तर हायब्रिडला चार्जिंग करण्याचं टेन्शन नसतं. ती लॉंग ट्रॅव्हलिंगसाठी बेस्ट असणार आहे. आणि मित्रांनो, हायब्रिड कारमध्ये सीएनजी पेक्षा देखील जास्त मायलेज भेटू शकते बरं का. आता तुम्ही म्हणाल एवढं कंपॅरिझन सांगितलं, आणखी एका शेवटचं प्रश्नाचं उत्तर दे. हा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात आला असेल. आता कार नक्की कुठली खरेदी करायची? तर मित्रांनो बघा, कार खरेदी करायची असेल आणि शहरात फिरायला डेली 100 ते 150 किलोमीटरच्या रनिंगसाठी आणि कमी खर्चासाठी पाहिजे असेल तर ईव्ही बेस्ट ऑप्शन असणार आहे, एकदम बेस्ट ऑप्शन असणार आहे. पण जर तुम्हाला रोज रोज ट्रॅव्हलच करायचे नसेल आणि कधीतरी खूपच लांबचा प्रवास करायचा असेल, अशा ठिकाणी तुम्हाला वाटतं की बाबा चार्जिंगची सोय नाही, तेव्हा तुमच्यासाठी हायब्रिड कार खरेदी करणं फायदेशीर ठरणार आहे. बाकी पेट्रोल डिझेल या गाड्यांबद्दल जर बोललो तर चालवण्याचा खर्च, मेंटेनन्सचा खर्च हा ईव्ही आणि हायब्रिड पेक्षा नक्कीच जास्त असणार आहे. त्यात इथेनॉल आणि सल्फ्युरिक डिझेल आणि डिझेल गाड्यांचा डीईएफ म्हणजेच युरिया, यामुळे तर खर्च जास्तच येऊ शकतो. आता मी सांगितलेल्या या माहितीच्या आधारावर तुम्ही तुमच्या गरजेनुसार कार नक्कीच निवडू शकता. पण भविष्याचा जर विचार केला तर हळूहळू ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री आता इलेक्ट्रिफिकेशनवरती शिफ्ट होत जाणार आहे. हे मात्र अगदी खरं असणार आहे. आता तुम्हाला काय वाटतं, तुमची नेक्स्ट कार ईव्ही असेल, हायब्रिड असेल की पेट्रोल किंवा डिझेल असेल? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या कार खरेदी करायचा प्लॅन करणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि अशाच ऑटोमोटिव्ह माहितीसाठी आताच खाली दिलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया लवकरच अशीच एक तुमच्या फायद्याची माहिती घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. कार चालवत असाल तर सीट बेल्ट लावा, बाईक चालवत असाल तर हेल्मेटचा नक्की वापर करा आणि ट्रॅफिक नियमांचे पालन नक्की करा. व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.